Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Beloved people, प्रियांनो, we welcome each one of you for the Saturday blessing meeting in the matchless and glorious name of our Lord and Savior Jesus Christ. तुम्हा प्रत्येकाचा प्रभू येशू ख्रिस्त जो गौरवशाली परमेश्वर आहे त्याच्या नावात आम्ही स्वागत करत आहोत. And once again on this Saturday, God is going to bless us abundantly through the blessed word. पुन्हा एकदा आज या शनिवारच्या आशीर्वाद सभेमध्ये तुम्हा प्रत्येकाला देवबाप विपुलतेने आशीर्वादित करणार आहे. Now we have a very special announcement for all of you. आणि आता एक फार महत्त्वाची सूचना आहे आपल्या सर्वांसाठी. Beloved people, on 23rd January, we will be celebrating the birthday of our dear and beloved Pastor Peter. प्रियांनो, 23 तारखेच्या रविवारच्या उपासनेमध्ये आपले प्रिय पास्टर पीटर डेव्हिड सिल्वे यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. So we invite all our online viewers to join us on 23rd morning in the main worship. आणि म्हणून तुम्ही जे सर्व ऑनलाईन पाहतात तुम्हा प्रत्येकाचं आम्ही स्वागत करत आहोत. 23 तारखेची जी मुख्य सभा आहे, रविवारची जी उपासना, त्या उपासनेमध्ये पास्टरांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. In this Sunday morning worship service, we will be celebrating, and God has given us this opportunity. So together, we will pray for our dear and beloved pastor, and we will take this opportunity to bless him, and we will celebrate this day. 23 तारखेच्या रविवारच्या उपासनेमध्ये आपण सर्वजण मिळून पास्टरांचा वाढदिवस साजरा करणार आहोत, त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत, आपण त्यांना आशीर्वादित करणार आहोत. तर तुम्हा प्रत्येकाला आम्ही आज आमंत्रित करत आहोत. Pastor Peter Silve has been a great blessing to each one of us. कारण आपल्या सर्वांसाठी पास्टर पीटर डेव्हिड सिल्वे जे आहेत फार मोठे आशीर्वाद आहेत. And not only to us, but to thousands and thousands of people in the city of Pune, state of Maharashtra, nation of India, and all over the world. आणि फक्त आपल्यासाठी नाही, परंतु संपूर्ण पुणे शहरासाठी, संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी, भारतासाठी, इवन भारताबाहेर जे सर्व लोक त्यांना पाहत आहेत, त्यांचं ऐकत आहेत, त्या प्रत्येकासाठी फार मोठे आशीर्वाद ते ठरलेले आहेत. Thousands of lives have changed through his ministry to us. त्यांच्या सेवेद्वारे हजारो आणि हजारो लोकांचं जीवन परिवर्तित झालेलं आहे. So surely we will take this opportunity and we will pray for him and bless him on 23rd January morning in the main service at 10 o'clock. आणि म्हणून आपण ही संधी घेणार आहोत. पास्टरांचा वाढदिवसाचा जो दिवस आहे तो आपण ही संधी म्हणून घेणार आहोत, त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत आणि आपण सर्वजण त्यांना प्रार्थनेद्वारे आशीर्वादित करणार आहोत आणि वाढदिवस साजरा करणार And आहोत. beloved people, now this is the time to hear the blessed word of God. आणि प्रियांनो, आताची वेळ आहे देवाचं आशीर्वादित वचन ऐकण्याची. Our hope is in the word of God. आपली जी आशा आहे फक्त देवाच्या वचनामध्ये आहे. And our hope is the living hope. आणि आपली जी आशा आहे ती जिवंत आशा It आहे will not be cut off. आणि ते कधी मोडली जाणार नाही. So let us all prepare our hearts to receive this blessed word of God from his anointed servants. आणि म्हणून देवाच्या अभिषिक्त सेवकांद्वारे आपलं देवाचं वचन ऐकण्यासाठी आपली अंतःकरण तयार करूया. And now to hear this word, let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty applause. आता देवाचा शब्द ऐकण्यासाठी आपण देवाच्या सेवकांचा स्वागत करूया. जोरात टाळ्या वाजवून पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं. Thank you so much. सगळ्यांचे खूप खूप आभार. I know all cannot join in to celebrate in the church my birthday, आणि अर्थातच चर्चमध्ये आता परत सगळे एकत्र जमू शकणार नाहीत माझा वाढदिवस साजरा करायला, but you can bless me from far. पण तुम्ही लांबून मला आशीर्वाद देऊ शकता. And in online services, you can bless me. आणि ऑनलाईन सर्व्हिस जेव्हा And pray तुम्ही for me. पाहाल 23 तारखेला, त्याला लांबून तुम्ही मला आशीर्वादित करा. आपापल्या घरांमधून माझ्यासाठी प्रार्थना करा. Amen. Praise आमेन. God. देवाला धन्यवाद. Today God is going to bless you. आज देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे He is going to speak to you in a special way, आणि खास रीतीनं तुमच्याशी बोलणार आहे and He will fulfill your heart's desire. आणि तुमच्या हृदयातल्या इच्छा तो पूर्ण करणार आहे. So a warm welcome to all the online watchers this evening. तर सर्वप्रथम सगळ्यांचं उबदार असं स्वागत करतो. ऑनलाईन जे सगळे पाहतायत ऐकतायत त्यांचं स्वागत करतो आज या सायंकाळी. And even those who are present here, a few of them. आणि थोडे लोक जे इथे एकत्र जमलेले आहेत त्यांचंही स्वागत आहे. God will bless you देव तुम्हाला आशीर्वादित करेल. wherever you are tuned to us. आणि जिथून कुठून तुम्ही लोक आम्हाला पाहत असाल, ऐकत असाल, This is a very precious moment. ही जी वेळ आहे ती फार मौल्यवान आहे. A moment where God will not deny. आणि अशी वेळ की ज्या वेळेत देव आपल्याला कुठल्या गोष्टीला नाही म्हणणार नाही. Because कारण if you set your heart in seeking God, आपण जर आपलं हृदय देवाला शोधण्यामागे लावलं surely He will bless you. तर नक्कीच देव आपल्याला आशीर्वादित करणार. Amen. आमेन. We'll open our Bibles to Isaiah chapter 40 verse 31. यशाचा 40वा अध्याय आणि त्यातलं 31वा वचन आपण यावेळेला काढणार आहोत.
यशया They 40:31. that wait upon the Lord shall renew their strength. They will be strong like eagles that soar upward on wings. They will walk and run without getting tired. यशाचा 40वा अध्याय आणि त्यातलं 31वा वचन म्हणतं, परंतु जे परमेश्वराची प्रतीक्षा करतात ते आपली शक्ती नवी करतील. ते गरुडासारखे पंखांनी वर जातील. ते धावतील तरी दमणार नाहीत आणि ते चालतील तरी थकणार नाहीत. Praise God. देवाला धन्यवाद. Surely the days we are living in are tiring days. आणि नक्कीच ज्या दिवसांमध्ये आपण सध्याला जगत आहोत ना, हे दिवस अतिशय थकवा देणारे दिवस आहेत, यात आणि- वादच नाही. And that's why God's promise comes to you आणि म्हणून देवाचं वचन आपल्याकडे आत्ताला येत आहे that I will put such strength in you की मी तुमच्यामध्ये अशी काहीतरी शक्ती घालीन that you will not be की tired. ज्याद्वारे तुम्हाला थकवा वाटणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. And truly this word is very apt आणि for this moment. नक्कीच हे वचन जे आहे, हा शब्द जो आहे तो सध्याच्या या काळाला अगदी साजेल असा आहे. Tiredness is the main thing today. आज थकवा, मी दमलो, मी थकलो, ही एक फार मोठी बाब झाली आहे सध्या. The troubles, the miseries have taken its toll on humans. आणि जे सगळे त्रास आहे, जी काही संकट मानव जातीवरती सध्याला येत आहेत, त्या सगळ्याचे परिणाम, गैरपरिणाम कुठल्या ना कुठल्या रीतीनं मानव जातीवरती होत आहेत. Thinking of the virus itself tires आणि people. अगदी या व्हायरसचा विचार जरी माणसाने करायला सुरुवात केली तरी माणसाला थकवा येतो. All man's strength has weakened. आणि माणसाची सगळीच शक्ती आता अशक्त झालेली आहे. शक्ती राहिलीच नाही माणसात. Nothing is sure today. आणि आज कुठल्या बाबतीत कुठल्या गोष्टीची अशी खात्री राहिली नाही. Prices are rising. महागाई रोज वाढत आहे. Sickness is rising. आजारपण सुद्धा काही कमी नाही, तीही People रोज वाढतातच आहे. don't know what's happening next. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना काही माहिती नाहीये की पुढच्या सेकंदाला आपल्या जीवनात आणि या जगात काय होईल. And today's newspaper also said आजच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा होतं this family, की म्हणे एक परिवार आहे हा, the mother and the daughter and the son, आई, मुलगी आणि मुलगा. it happened in Pune. पुण्यातच झालेली आहे ही घटना. The mother was sick for a long time. आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती This family stayed in a rented house. आणि हा परिवार भाड्याच्या घरात राहत होता. One fine morning, तर म्हणे एके दिवशी सकाळी the mother and daughter committed suicide, आईनं आणि मुलीनं आत्महत्या केली leaving the boy. आणि मुलाला सोडलं. Why? का असं? अचानक Misery, त्रास, सहन होत नाहीयेत आता त्रास, depression. नैराश्य, माणसाला नैराश्य येते आता. But Bible says, परंतु बायबल म्हणतं, those who wait on the Lord जे परमेश्वराची प्रतीक्षा करतील will find new strength. त्यांना मात्र नवी शक्ती मिळेल. देवाचरणी आपण वाट पाहत बसलो तर आपल्याला मात्र नवी शक्ती जरूर मिळेल. If you do not allow God to fight your battles for you, आणि तुम्ही जर देवाला तुमची युद्ध तुमच्यासाठी लढू दिली नाहीत ना सध्याच्या या काळात, you will end up in a ditch. तर मग काही शाश्वती नाही बरं का. मग तुम्ही दलदलीमध्ये अडकू शकता आणि पडू सुद्धा शकता. I know many will not confess, आणि मला माहिती आहे अनेक माणसं कबूल करणार नाहीत स्वतःहून, but many are tired of things that are happening around them. पण अनेक माणसं सध्याला त्यांच्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी घडतायत ना त्या सगळ्याला दमलेली आहेत, कंटाळलेली आहेत आणि थकलेली आहेत. Man does not have any kind of inner strength now to combat. आणि आता मनुष्यामध्ये कुठल्याच रीतीची आतली शक्ती राहिलेली नाहीये या सगळ्याला तोंड द्यायला. म्हणजे या वास्तविकतेला आता तोंड आपण दिलंच पाहिजे. Man needs outside strength आणि मनुष्याला आता बाहेरच्या शक्तीची गरज आहे. because inside strength is depleted. का आतून शक्ती आता खतम व्हायला लागली, संपायला लागली माणसाची आतली शक्ती. And so if you focus your eyes on God, आणि आपण जर अशा या प्रसंगांमध्ये देवाकडे आपलं लक्ष लावलं something miraculous is going to तर happen. मग काहीतरी चमत्कारिक गोष्ट घडेल बरं का आपल्या जीवनात, घडू शकते. देव म्हटलं की आशा. And tonight something is going to happen. आणि आज रात्री नक्कीच काहीतरी होणार आहे. Surely it will happen. नक्की होणार आज रात्री काहीतरी. That will help many of you find added strength. आणि ज्यातनं तुमच्यातल्या अनेक लोकांना ती भरीची शक्ती मिळायला मदत होणार. Something is going to happen in your life काहीतरी आज नक्कीच तुमच्या जीवनात होणार बरं का. that will show that God is God in all your की situations. ज्याच्यावरनं हे दिसून येईल की देव तुझ्या सर्व प्रसंगांमधला आणि परिस्थितींमधला देव आहे. Please don't give up. तर प्लीज कृपा करून हार मानू नका, Don't be depressed. हातपाय टेकू नका, नाराज होऊ नका, नैराश्यात जाऊ नका. Yes, these are trying times, आणि अर्थातच हे सगळे आपल्याला पारखणारे कसोटीचे दिवस आहेत, मला माहिती आहे. but God is the strength of our heart. पण परमेश्वर आहे ना आपल्या हृदयाची ताकद.
God is the portion forever. आणि देव आहे ना आपल्या आयुष्याचा कायमचा वाटा. Fix your eyes on Him. आपले डोळे देवावर केंद्रित ठेवा, संपलं. All the huge problems will start looking small. आणि मग भल्या मोठ्या सगळ्या समस्या सुद्धा आपल्याला छोट्या छोट्या दिसायला लागतील. God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे बरं का. He cares for you. आणि देवाला तुझी फार काळजी आहे. He knows what you're going through. हे कधी विसरायचं नाही. देवाला माहिती आहे की तू कुठल्या परिस्थितीतून जात आहेस, देव जाणून आहे. And He can remove you out of it all. आणि देवच त्या सगळ्यातून तुला बाहेर काढू शकतो. Bible says बायबल म्हणतं in Psalm 62 verse 11, स्तोत्रसंहिता 62 त्यातलं 11वं वचन, power belongs to God. सामर्थ्य देवाच्या मालकीचं आहे. See? But you know the problem is, परंतु तुम्हाला माहितीये समस्या काय आहे? God has asked us to wait upon Him. परमेश्वराने आपल्याला असं सांगितलंय की तुम्ही माझ्या चरणी वाट पहा. And waiting is a big problem for us. आणि वाट बघणं म्हणजे आपल्यासाठी फार एक मोठी समस्याच असते का आपल्याला वाट पाहायला आवडत नाही. Because none likes to wait for anything. म्हणजे कुणालाच कशाचीच वाट बघायला आता आवडत नाही. This world that we are living in is a fast-paced आणि world. ज्या जगामध्ये सध्याला आपण जगत आहोत त्या जगामध्ये तर सगळं पटापटा 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 मिळायचं जग आहे हे आता. And the world is ever awake to take. आणि जग तर जागच राहतं अलीकडे घ्यायला मिळवायला, झोपतच नाही कोणी. Yet we find there are times we are forced to wait. आणि तरी सुद्धा कधी कधी आपल्याला अगदी गळ पडते आणि बळजबरीनं आपल्याला वाट पाहावी लागते. We wait in queue, मग आपण रांगेत कधी कधी कुठल्या तरी वाट बघतो. wait for tickets, मग कधी कधी तिकीट घ्यायला रांगेत for a उभे राहून bus. कधी बससाठी वाट पाहत बसतो. wait for the next day, आणि पुढच्या दिवसाची वाट पाहतो. wait for things to come. आणि गोष्टी येतील अशी वाट पाहत राहतो. But waiting has never been a joyful आणि experience. वाट बघणं हा काय आनंददायक असा अनुभव आपल्यासाठी राहिलेला नाही. कारण टू बिगिन विथ आपल्याला वाट पाहायला एवढं आवडत नाही. In fact, it robs a man of his strength. आणि उलट पक्षी ह्यातनं माणसाची ताकद निघून जाते, ताकद चोरून घेऊन जातं हे जे वाट बघायचं जे काही प्रकार आहे ते. Moreover, after waiting long, आणि त्याहून जास्त सांगायला गेलं ना तर फार वेळ वाट बघितल्यानंतर, if things don't develop, फार वेळ वाट बघितल्यानंतर सुद्धा जर गोष्टी विकसित झाल्या नाही it robs man of his peace and hope. तर मग जाम कंटाळा येतो माणसाला आणि माणसातली सगळी शांती आणि आनंद सगळंच निघून जातं. That's why man fears to wait. आणि म्हणून मग माणसाला भीती वाटते की नको नको वाट बघायचं वगैरे नको. But God is saying, अरे पण देव म्हणतोय if you wait upon me, जर माझ्या चरणी तू वाट पाहिली your waiting will never be hopeless. तर तुझं वाट बघणं कधीही निराश्रय होणार नाही. ते देवाचरणी वाट बघणं आहे बेटा, फरक आहे. वाट बघणं आणि देवाचरणी वाट बघणं दोन वेगळ्या गोष्टी आहेत. I will renew your strength, he says. मी तुझी ताकद नवीन करीन म्हणतो देव. Proverbs 20 verse 22 says, नीतिसूत्र 20वा अध्याय 22वा वचन म्हणतं, those who wait upon the Lord, he shall save them. जे देवाचरणी वाट पाहतील त्यांना देव वाचवेल, तारेल. That is the promise. आणि हे देवाने दिलेलं वचन आहे. He says, I will save you. देव म्हणतो मी वाचवीन तुला, मी तारीन तुला. The world will fail you, जग तुला अपयश देईल, but those who put their trust in the Lord पण जी माणसं प्रभूवर विश्वास ठेवतील shall never be put to shame. ती माणसं मात्र कधी लज्जित फजित होणार नाहीत. Amen. देवाला धन्यवाद. You know, human strength in any form तुम्हाला माहितीये मानवी ताकद कुठल्याही स्वरूपाची will be spent in no time. म्हणजे पटकन खर्ची पडते. कुठल्याही स्वरूपाची मानवी शक्ती पटकन खर्ची पडते. But God alone can lend to you immense strength पण देव एकटाच असा आहे की जो तुम्हाला प्रचंड शक्ती देऊ शकतो, that you can meet any की challenges ज्या that पायी comes across. तुम्हाला जीवनामध्ये येणाऱ्या कुठल्याही आव्हानांना तोंड द्यायला जमेल. He will stand by you like a rock. म्हणजे एखाद्या खडकासारखा देव तुझ्या बाजूने उभा राहील. मग संपलं. Bible says in 1 Samuel 2:9, 1 शमूएल 2रा अध्याय 9वं वचन बायबल म्हणतं, God will keep the feet of his saints, परमेश्वर त्याच्या संतांचे पाय राखेल, but the wicked shall be silent in darkness. पण दुष्ट माणसं अंधारात शांत होतील. For by strength of man shall no man prevail. कारण माणसाच्या शक्तीवरती ताकदीवरती कोणीच माणूस टिकणार नाहीये. No man shall last by his own strength. स्वतःच्या शक्तीवरती कुठलाच माणूस टिकणार नाहीये. No matter what kind of a person you are. आणि मग तुम्ही कुठल्याही पद्धतीचा माणूस असा त्याने काही फरक पडत नाही. You may be a phantom of a man, कदाचित तुम्ही अगदी सुपरमॅन असाल, फॅन्टम मॅन असाल, काही फरक नाही पडत. but these are the times पण हा काळ जो आत्ताचा असा आहे, it has revealed to man या काळातनं माणसाला आता प्रगट झालंय that even the strong are weak. की बलवान सुद्धा अलीकडे अशक्त पडायला लागले. And what can be said about the weak? मग अशक्तांचं काय म्हणायचं? शक्तिमानच अशक्त पडायला लागले तर अशक्त माणसांचं बोलायचंच काय? It is imperative that without God you can do nothing. म्हणजे आता हे अगदी उघड आहे की देवाशिवाय आपण काहीच करू शकत नाही म्हणजे नाही.
Though a man has the strength of a lion and a horse combined, आणि जरी माणसामध्ये घोडा आणि सिंह यांची मिळून शक्ती असेल yet be sure तरी सुद्धा एक खात्री नक्की बाळगा, there are chances he will fall. अशी संधी आहे की तो माणूस तरीही पडू शकतो. घोडा आणि सिंह या दोघांची एकत्र शक्ती स्वतःमध्ये ठेवून सुद्धा तो माणूस पडू शकतो. Bible says बायबल म्हणतं in 1 Peter 1:24, पहिलं पेत्र पहिला अध्याय 24 वचन, for all flesh is as grass, सगळीच मानवजात आणि सगळ्याच मानवांचा देह मांस गवतासारखा आहे and all glory of man is as a flower. आणि माणसाचं सगळं वैभव फुलासारखं आहे. The grass dries up गवत वाळतं, and the flowers they droop. फुलं सुकतात. That is the condition of man. अशी अवस्था आहे माणसाची. Bible says in Psalm 49 verse 10, स्तोत्रसंहिता 49 त्यातलं 10वं वचन बायबल म्हणतं, the wise man dies like a fool, एखादा शहाणा हुशार माणूस सुद्धा मूर्खासारखाच मरतो ना. and self-confident man also perishes like a stupid आणि man. एखादा आत्मविश्वासाने भरलेला माणूस सुद्धा बावळट माणसासारखाच मरतो. Tonight let me assure you, आज रात्री मला तुम्हा लोकांना एका गोष्टीची खात्री देऊच द्या, leaning on the world is like leaning on a bruised reed. जगाचा आधार घेऊन जगणं म्हणजे हलणाऱ्या बोरूचा आधार घेऊन जगण्यासारखा प्रकार आहे बरं का. हे Will it- जग काही शांत नाही, स्थिर नाही. Will it stand? No. मग ते काही उभं राहणार आहे? हे जग काही स्थिर शांत उभं राहणार आहे की या जगाचा एवढा आधार घेऊन तुम्ही जगताय? But if you lean on God, पण जर तुम्ही देवाचा आधार घेतला, you shall be holden up by God now and forever. 100% खात्री आत्ता आणि कायम देव तुम्हाला धरून ठेवेल. Because God's strength will never fail you. कारण एक तर देवाची शक्ती तुम्हाला, मला, आपल्याला, कुणालाच कधीच अपयश देणार नाही. But you need to wait upon पण Him. त्यासाठी आपल्याला देवाचरणी वाट पाहावी लागेल. Waiting upon means leaning on Him, आणि देवाचरणी वाट पाहणे म्हणजेच देवाचा आधार घेऊन जगणे, looking to Him, देवाकडे पाहत जगणे, देवदेव करत जगणे, देवदेव म्हणत जगणे casting yourself on Him, आणि स्वतःला अगदी संपूर्णतः देवावरती टाकून देणे, fixing your eyes on Him. त्याच्यावरती आपले डोळे केंद्रित ठेवणे. एकटक जसं आपण बघतो ना कुणाकडे तरी, तसं एकटक देवाकडे बघत राहायचं. And see the end result. आणि त्याचा मग अखेरीचा परिणाम काय होतो तो पाहायचा. Bible speaks of a godly king whose name was Hezekiah. बायबलमध्ये एका भक्तिमान राजाची नोंद केली आहे ज्याचं नाव होतं हिजकिया राजा. He was a young and dynamic king, अर्थातच तरुण, जवान, अतिशय आवेशाने, शक्तीने भरलेला राजा होता. but soon he found that he was becoming weaker and weaker. फारच लवकर त्याच्या असं लक्षात यायला लागलं की मी अशक्त पडत चाललोय. Bible says in Isaiah 38 verse 1, आणि मग यशया 38वा अध्याय त्यातल्या पहिल्या वचनामध्ये बायबल असं म्हणतं, he was suffering with fatal boil. त्याला ना असे गळवे झाले, फोड झाले It was some kind of plague. आणि काहीतरी पीडाच म्हणायची जी त्याच्यावरती आली. And so the prophet Isaiah came and said, मग त्याला यशया नावाचा संदेष्टा होता. तो आला आणि म्हणाला set your house in order, की बघा महाराज, तुम्ही ना आपल्या घराची जरा निर्वानिरव करा, सगळं सेटलमेंट करा लागा आता, for you shall surely die. कारण की तुम्ही नक्की मरणार आहात. तर पेंडिंग हिशोब काही ठेवू नका, सगळं उरकायचं बघा आता. It was not a prophecy. आणि ही काही भविष्यवाणी नव्हती, It was a declaration of the course of events that was going to take place. तर घोषणा केलेली होती की ज्या ज्या घटना त्या महाराजांच्या जीवनात घडणार आहेत त्याविषयीची घोषणा केलेली होती. It was based on the nature आणि and the natural things. नैसर्गिक गोष्टींवर आधारभूत ही घोषणा केलेली होती, ही काही भविष्यवाणी नव्हती. It was telling him that his sickness was leading him to death. आणि जणू काही महाराजांना हे सांगितलं जात होतं की तुमचे जे काही आजार आहेत ते तुम्हाला आता मरणाकडे नेत आहेत, तर तुम्ही सगळी निर्वानिरव करायला लागा. It was like when a doctor tells a cancer patient म्हणजे एखाद्या डॉक्टरांनी एखाद्या कॅन्सर झालेल्या पेशंटला हे सांगण्यासारखं आहे that he is going to die. की तुम्ही आता लवकरच मरणार आहात असं. It's not a prophecy. आणि ती काही भविष्यवाणी नसते ना. एखादे डॉक्टर जेव्हा कॅन्सर झालेल्या माणसाला असं म्हणतात की तुम्ही आता लवकरच मरणार आहात, त्याला काही भविष्यवाणी म्हणत नाहीत रे. That means the world's verdict was that Hezekiah should die. याचा अर्थ जगाने अशी घोषणा केलेली होती की हिजकिया राजा आता मेलाच पाहिजे. But then wait, पण थांबा, Hezekiah need not give up. हिजकिया राजाने हार मानायची गरज नाही ना. There was an option for him. एक पर्याय त्याच्याकडे होता. He who knows God has an option. आणि ज्याला देव माहित असतो त्याच्याकडे हा पर्याय नेहमी असतो. You have an option. तुमच्याकडे एक पर्याय आहे बरं का. The world may have concluded आणि जगाचं सगळं संपलं असेल कदाचित, that things are not going to work. आणि जगाने कदाचित हा निष्कर्ष काढला असेल की नाही, हे घडणार नाही, गोष्टी होणारच नाही. But you have an option पण तुमच्याकडे पर्याय आहे.
To trust in the world or तो काय- trust in the verdict of God. तो काय पर्याय आहे की एक तर तुम्ही जगावर विश्वास ठेवणार आहात का देव काय म्हणत आहे त्याच्यावर विश्वास ठेवणार आहात, हे पर्याय दोन तुमच्या समोर आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. And so Hezekiah started crying before God. आणि मग हिजकिया राजानं देवासमोर रडायला लागला. त्याने देवाकडे आपलं मुख फिरवलं आणि रडायला लागला देवासमोर. What a wonderful thing we have. आणि किती सुंदर हा पर्याय आपल्याला देवाने दिलाय ना, When the world gives up, की जेव्हा जग संपूर्ण हार मानतं, आपल्याला सोडून देतं, we don't give up. त्याला आपण मात्र हार मानत नाही. Because we know कारण आपल्याला माहित असतं there is one option left. एक पर्याय माझ्यासाठी अजूनही आहे And that is my आणि God. तो पर्याय म्हणजे माझा देव. किती छान आहे ही गोष्ट, माहितीये. See, the world may not realize it, आणि जगाला हे कळणार नाही, कदाचित जगाला समजणार नाहीये. but we know it. आपल्याला कळतं ना मात्र की देव आपल्यासाठी एक पर्याय म्हटलं की असं गळालेलं अवसान आपलं परत येतं. God has the power to change your condition. अहो, देवाकडे सामर्थ्य आहे तुमची सद्य परिस्थिती जी काही असेल ते बदलायचं सामर्थ्य. God has the power to change your sickness into health. आणि देवाकडे तुमचे आजार पाजार आरोग्यवान परिस्थितीमध्ये बदलायचं सुद्धा सामर्थ्य आहे. God has the power to change your sorrow into joy. आणि देवाकडे तुमचं दुःख आनंदात बदलायचं सुद्धा सामर्थ्य आहे. God has the power to change your poverty into riches. देवाकडे तुमची गरिबी धनवान परिस्थितीमध्ये बदलायचं सुद्धा सामर्थ्य आहे. तो देव आहे. What natural course cannot achieve for you, आणि नैसर्गिक रहाटीतनं जे तुमच्यासाठी पूर्ण होऊ शकत नाही, the supernatural course will do it ते for you. अलौकिक रहाटी तुमच्यासाठी पूर्ण करेल. आणि बस आपल्याला अजून हवं तरी काय. Though no medicine was working on Hezekiah, आणि जरी हिजकिया राजावरती एकही औषध त्या काळातलं काम करेना, Hezekiah turned his face to God. मग हिजकिया राजाने आपला चेहरा आपलं मुख देवाकडे फिरवलं. Lord, remember me. आणि जे देवाचा धावा रडून रडून सुरू केला की प्रभू देव बाप्पा, मला विसरू नको, माझी आठवण ठेव. How I walked in all faithfulness. मी कसं विश्वासूपणे तुझ्या समोर चाललोय देव बाप्पा. I have नको done विसरू what मला. pleases you, Lord. आणि जे तुला प्रसन्न करतं तेच सगळं मी केलंय. सात्विकतेनं तुझ्या समोर मी चाललोय. He wept bitterly. अशा पद्धतीनं देवाशी बोलत तो इतका रडला की खूपच रडला. God heard his prayers आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली. and said, आणि देव त्याला म्हणाला Tell him, की जाऊन त्याला सांग रे. I have heard your prayers. देव यशाला म्हणाला, जाऊन परत त्याला सांग की मी त्याची प्रार्थना ऐकली आहे. I have also seen his tears. आणि त्याचे अश्रू मी पाहिलेले. आता जो हा कार्यक्रम त्याने माझ्याकडे मुख फिरवून रडायचा केलाय, तो सगळा मी पाहिलाय, त्याचं मी ऐकलंय. त्याला जाऊन सांग. Say. God saw when he was sick. जेव्हा तो आजारी होता, हिजकिया राजा, देवाने पाहिलं. God saw when he was going to the doctor. हिजकिया राजा जेव्हा डॉक्टरांकडे जात असे, देव बघत होता. God saw that he had very few days left. देवाने हे सुद्धा पाहिलं होतं की या राजाच्या हातात आता फारच थोडे दिवस बाकी आहेत. But God answered when he cried and पण prayed. देवाने उत्तर दिलं केव्हा? जेव्हा त्या राजाने स्वतः रडून प्रार्थना केली तेव्हा. Your condition is before God. तुमची अवस्था जी काही असेल ती देवासमोर आहे. But God moves only when you move towards him. पण जेव्हा आपण देवाच्या समीप येऊ तेव्हाच देव आपल्या जवळ येईल. Otherwise he will not move. नाही तर मग देव नाही येणार. That's why he said, म्हणून देव म्हणाला, ask and you shall receive. माग मग तुला मिळेल. असं नाही मागायचं तर मी देईन. Otherwise he will be blamed to give you if you have not asked. नाही तर मग असं होईल ना, देवाला असा दोष प्राप्त होईल की अरे मागितलं नाही तरी सुद्धा देत बसतो. You know, some people are like that. काही लोक अशी असतात ना, I didn't ask yet he gave. Why? मी नव्हतं मागितलं तरी त्यांनी दिलं. कशाला दिलं? लोक आगाव असतात, शेवटी लोकच आहेत ती. Bible says बायबल म्हणतं in 2 Kings 20 verse 6, 2 राजे 20 अध्याय 6 वचन, Isaiah the prophet said, यशा संदेष्टा म्हणाला, take a lump of figs, की एक काम कर, अंजीर घे make a paste of it आणि अंजिराची एक पेस्ट तयार कर and lay it on the boil. आणि त्या गळव्यावर ठेव. And Bible says as they did it, आणि बायबल म्हणतं जसं त्यांनी ते केलं, he recovered. तो राजा बरा झाला. God can heal you directly or indirectly. म्हणजे देव तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुठल्याही रीतीनं आरोग्य देऊ शकतो, हे जरूर आहे. God can heal you directly or he can heal you through medicine. आणि देव तुम्हाला प्रत्यक्ष रीतीनं आरोग्य देऊ शकतो किंवा देव तुम्हाला औषधांच्या द्वारे सुद्धा आरोग्य देऊ शकतो. God's ways are past finding out. देवाचे मार्ग आपण नाही शोधू शकत बरं का, आपल्या शोधण्या पलीकडचे मार्ग आहेत ते. Bible says in 2 Kings 20 verse 8, 2 राजे 20 अध्याय 8 वचन, बायबल म्हणतं, when they made a paste of the fig and spread it on his wound जेव्हा त्यांनी अंजिराची पेस्ट करून मलम करून त्याच्या त्या जखमेवर लावला and bound it up, आणि जखम बांधली, while they were doing it, ते हे करत असताना Hezekiah still asked, हेजिकियाने तरी विचारलं,
You said the Lord will heal me. की तू म्हणाला होता प्रभू मला बरं करणार आहे, You said that I will go to the temple on the third day. आणि तू म्हणाला होता की तिसऱ्या दिवशी मी उठून मंदिरात जाणार आहे. I want to have a sign from God. मला देवाकडनं एक चिन्ह हवं. That means म्हणजे even when they were bandaging him, ते त्याला पट्टी बांधत असताना सुद्धा his eyes were not on the fig lump but on God. त्या हिजकिया राजाचे डोळे त्या अंजिराच्या मलमावर नव्हते तर देवावरच होते. Are you understanding? हे महत्वाचं कळतंय का मी काय म्हणतोय? No matter what you do in the worldly side, की जगिक रीतीनं तुम्ही काहीही करा yet तरीही your eyes should be on God. तुमचे डोळे शेवटी देवावर असायला हवेत. की हे काही असो म्हणजे असं करायला लागतं आणि ते आपण केलं तरी सुद्धा डोळे देवावर ठेवून करायचं. God does not need to perform direct miracles all the time in order to accomplish his works. बाकी देवाचं कार्य पूर्ण करायला नेहमीच प्रत्यक्ष रीतीने येऊन काम केलं पाहिजे असं काही गरजेचं नाही. Indirectly also he works. अप्रत्यक्ष रीतीनं काही गोष्टींचा काही माणसांचा कशाचाही वापर करून तो ते करू शकतो. For he created all things in nature too कारण की देवानेच निसर्गातलं सगळं काही निर्माण केलंय ना. to serve a specific purpose. खास रीतीनं त्याचे सगळे संकल्प पूर्ण व्हायला निसर्गातलं सुद्धा सगळं देवानेच निर्माण केलंय. All the things that man uses for his cure, for his blessing, for his food आज is मनुष्य all placed by God. आज मनुष्य स्वतःच्या उपचारांसाठी स्वतःच्या अन्नासाठी जे काही वापरतो ते सगळं देवानेच या निसर्गात निर्माण करून ठेवलंय ना. Bible says in Psalm 104 verses 14 and 15. स्तोत्रसंहिता 104 त्यातलं 14वं आणि 15वं वचन असं म्हणतं, God causes the grass to grow for the cattle परमेश्वर गुराढोरांसाठी गवत उगवायला लावतो and herbs for the service of man. आणि मनुष्यांसाठी वनस्पती म्हणा किंवा झाडझुडपं हे खाद्य तयार करतो. That he may bring forth food out of the earth, अशासाठी की पृथ्वीतनं उपज निघावा आणि अन्नधान्य तयार व्हावं. wine that makes the heart glad, असा द्राक्षारस की जो हृदयाला आनंद देतो and oil to make his face to shine, आणि असं तेल की जे माणसाच्या चेहऱ्याला चमकायला लावतं. and everything he gave for our benefit. आणि हे सगळं देवाने आपल्या लाभासाठी आपल्या फायद्यासाठी दिलेलं आहे. Through whatever means you are blessed, आणि ज्या कुठल्या रीतीनं तुम्ही आशीर्वादित झालेले असाल let your eyes not be on those means but on God. तुमचे डोळे त्या गोष्टींवर नको आहेत, तुमचे डोळे देवावर असू दे. की ठीक आहे या गोष्टीद्वारे मी आशीर्वादित झाले पण या मागे करणारा करता धरता देवच होता. हे All जाणून glory should go to God. आणि सगळा गौरव शेवटी देवालाच गेला पाहिजे हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं. Bible says in Romans 4:17, रोमकरा 4 अध्याय 17वं वचन बायबल म्हणतं, God quickens the dead and calls those things which are not as though they were. मेलेल्यांना परमेश्वर सजीव करतो आणि ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टींना देव जणू त्या होत्या आणि आहेत असं म्हणतो. There are no limitations of possibility before God. शक्यतेला देवासमोर काही मर्यादा नाही. म्हणजे काय की देवाला सगळं शक्य आहे. God always proves to be good to आणि the, देव नेहमीच हे सिद्ध करून दाखवतो की मी चांगला आहे. and especially to those who wait upon him. आणि खास करून जी माणसं देवाचरणी वाट पाहतात त्यांना तर देव नेहमी हे दाखवतो की बघ बेटा मी चांगला देव आहे. Bible says in Lamentation 3:26, विलापगीत 3 अध्याय 26 वचन बायबल म्हणतं, it is good that one should hope in and wait quietly only on God. एखाद्या माणसानं शांतपणे देवाचरणी फक्त देवाचरणीच वाट पाहणं नेहमी चांगलं. Praise God. देवाला धन्यवाद. Waiting upon the Lord requires true faith. आणि देवाचरणी वाट पाहायला खराखुरा विश्वास लागतो. तिथं सोंग आणि ढोंग चालत नाही. It requires going through the fire and water at times आणि तिथे कधी कधी आगीतनं पाण्यातनंही जावं लागतं. and still trusting God to bring you through. आणि त्या सगळ्यातनं जाऊन सुद्धा देवावरती विश्वास ठेवून खंबीर उभं राहावं लागतं की नाही देव यातनं सुद्धा मला पार नेईल. It requires that you believe in the impossible. आणि अशक्य गोष्टी माझा देव शक्य करेल असा विश्वास ठेवावा लागतो. It requires you to look for the unseen answer. अदृश्य उत्तर जे दिसत नाहीये असं उत्तर मला मिळणार आहे असा विश्वास ठेवावा लागतो. It requires you to have hope in the times of hopelessness आणि निराश्रय काळामध्ये सुद्धा आशा ठेवायची गरज पडते. and knowing that without knowing why or how that God will surely take care of you. आणि हे समजून घ्यावं लागतं की मला जरी काही कारणं कळत नसली की असं का झालं नाही पण असं झालंच का, मला जरी काही कळत नसलं तरी सुद्धा देव मला सांभाळून घेणार आहे हे समजून घ्यायची गरज पडते. Amen. का, कधी, कसं नाही पण मीच का हे न शोधता असं समजून राहणं की देव घेईल सांभाळून. Yes. The folly of our first parents was that they trusted not on God, आपल्या प्रथम पालकांचं पापच हे झालं.
पतनच हे झालं की त्यांनी देवावरच विश्वास ठेवला नाही And that brought sin and death on this earth. आणि त्याच्यामुळे संपूर्ण पृथ्वीवरती पाप व मरण या दोन गोष्टी ज्या लागल्या त्या आजपर्यंत लागलेल्याच आहेत. The devil brought the lie on this earth. सैतानाने या जगामध्ये खोटेपणा लबाडी आणली He brought the lie of God on us. आणि सैतानाने हा खोटेपणा आपल्यावरती ओढवला. He taught what lie is. सैतानाने आपल्याला शिकवलं खोटं कशाला म्हणतात He spoke lies about God. आणि सैतान देवाविषयी पण आपल्याशी खोटं खोटं बोलला The devil robbed away man's glory. आणि सैतानाने माणसाचं वैभव सगळं चोरून घेतलं. That's why Jesus came, म्हणून तर मग येशू आले to return to man his lost glory. की माणसाला त्याचं सगळं गेलेलं वैभव परत करायला येशू Jesus आले. came to give you life and life in abundance. येशू तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन द्यायला आलेत. Jesus took the sins of the whole world, येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. died on the cross of Calvary, काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. shed his precious blood, येशूंनी आपलं मौल्यवान रक्त सांडलं. and on the third day he rose again. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. Today, आज he is the hope of glory. ती आपल्यासाठी एक गौरवाची आशा आहेत येशू. He is with us. येशू आपल्या बरोबर आहेत. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Psalm 27 verse 14, स्तोत्रसंहिता 27 त्यातलं 14वं वचन wait on the Lord, देवाचरणी वाट पहा be of good courage, आणि धीराने राहा. and he will strengthen your heart. तो तुमच्या हृदयांना ताकद जरूर देईल. So what is waiting? तर वाट बघणं म्हणजे काय? Total dependence on Jesus alone. वाट बघणं म्हणजे संपूर्णतः फक्त येशूंवर अवलंबून जगणं. Though he slay me, yet will I trust on की him. जरी त्याने मला ठार मारलं तरी मी त्याच्यावरच विश्वास ठेवणार आहे असा काहीतरी प्रकार. Resting on his bosom. आणि येशूंच्या उरावर राहणं, येशूंच्या छातीवर पडून राहणं. Bible says in John 5, योहानाचा 5वा अध्याय बायबल म्हणतं in Jerusalem there was a sheep gate, यरुशलेममध्ये मेंढरू नावाचं एक दार होतं. and there was a pool called Bethsaida pool. बेत्सेदा नावाचं एक तळं तिथे होतं. And along its porches lay a multitude of sick people. आणि तिथे पडव्यांपाशी काही आजारी माणसं पडलेली होती. काही नाही, बरीच आजारी माणसं पडलेली होती. The blind, the crippled, the lame. म्हणजे अगदी आंधळी म्हणा, लुई लंगडी पांगळी सगळी. They were all waiting for the bubbling up of the water. आणि सगळेजण तिथे काय करत होते? ही आजारी माणसं कसली वाट पाहत होते? तर म्हणे पाणी हल्लं पाहिजे. For it was said that an angel at the appointed season would descend into the water. कारण असं म्हटलं जायचं की एका योग्य ठरलेल्या वेळेमध्ये देवाचा दूत खाली येईल आणि त्या पाण्याला हलवेल. And once the water was stirred, आणि पाणी हल्लं whoever was the first to enter was healed. की हल्लेल्या पाण्यामध्ये जो कोणी आजारी माणूस पहिला जाईल तो बरा होईल. And so there was a certain man तर एक होता बाबा, with an infirmity of 38 years. 38 वर्ष हा बाबा आजारी होता. He lay waiting there. पांगळा लंगडा होता, तिथेच पडून होता He was lying with many others, आणि इतर लोकांबरोबरच पडलेला होता. waiting for the water to be stirred. वाट बघत की आता कधीतरी पाणी हलेलच, मग मी जातो. पाणी हलेल, मग मी जातो. Waiting and waiting and waiting. वाट बघतोय, वाट बघतोय, वाट बघतोय, वाटच बघतोय. Why was he waiting? का वाट बघतोय? Sometimes the world makes you wait. कधी कधी जग तुम्हाला वाट पाहायला लावतं म्हणून वाट बघतोय. He was waiting because Jesus was not तो there. वाट बघत होता कारण येशू तिथे नव्हते. Where Jesus is there, you don't need to wait. जिथे येशू असतात तिथे फारसं वाट पाहायला लागत नाही. Where Jesus is not, you need to wait. पण येशू जिथं नाहीये तिथं पटकन कामं होत नाहीत आणि तिथं वाट बघावीच लागते. Though it was an angel, आणि जरी देवाचा दूत येत असे they had to wait for a long time. तरी सुद्धा त्या दूताची पण त्यांना खूप वेळ वाट पाहायला लागायची. And even after he came, आणि दूत आल्यानंतर सुद्धा many were disappointed. अनेक आजारी माणसं नाराजच व्हायची. Why? का? Because only the fastest, the quickest, the luckiest was healed. कारण जो कोणी आजारी माणूस पटकन त्या हल्लेल्या पाण्यात जाईल तोच बरा होणार. आणि आता टू बिगिन विथ हे सगळे होते आजारी, पटकन कसे सगळे पोहोचणार आहेत? मग कोणीतरी एक जेमतेम पटकन पोहोचायचा, तो बरा व्हायचा. It was like having a race for all the sick. म्हणजे आजारी माणसांची शर्यत ठेवल्यासारखा हा प्रकार. सगळ्या आजारी माणसांना एका लाईनीत उभं करून म्हटलं गेलंय ऑन युअर मार्क्स गेट सेट गो, 100 meter run. 100 मीटर रन. And in that there are blind, there are deaf, there are weak, there are sick people. शर्यत रेस ठेवली आणि त्याच्यामध्ये आंधळे आहेत, लुळे आहेत, लंगडे आहेत, पांगळे आहेत, आजारी आहेत. What kind of life that would be? कुठल्या पद्धतीचं असं हे जीवन असणार आहे ना? That is the life we are living in this world. तसल्याच तर पद्धतीच्या जीवनात आपण या जगात जगतोय. काय वेगळं नाहीये जीवन. It's only the survival of the fittest. म्हणजे चपळच टिकतील असाही प्रकार राहिलेला नाहीये. It's only the survival of the fittest. Only the fittest will आणि survive. जे अगदी फिट आहेत ते टिकतील असं आहे. But then Jesus walked in. पण मग येशू तिथे आले. He cast his eyes around all the people. येशूंनी तिथे असलेल्या सगळ्या आजारी लोकांवर नजर टाकली.
He studied their lives. येशूंनी त्यांच्या जीवनाचा जणू काही त्या एका नजरेत अभ्यास केला And his eyes stayed on one person. आणि येशूंची नजर मग एका बाबावर आली. And this man who was 38 years long in sickness. आणि हा बाबा जो 38 वर्ष या आजारामध्ये खितपत होता. And Jesus said, येशू त्याला म्हणाले, do you want to be well? बाबा बरं व्हायचं का? He said, I have nobody to help me. बाबा म्हणाले, मला मदत करणारं कोणी नाही हो. This world is a miserable हे place. जग फार वाईट आहे. There is no love, respect for the old. प्रेम म्हणून राहिलं नाही, म्हाताऱ्यांसाठी आदर सन्मान म्हणून राहिला नाही, They don't care. कुणाला पडलेलीच नाही. Jesus said, don't complain. येशू म्हणाले, बाबा कुरकुर करू नका. Do you want to be well? एकच उत्तर द्या, बाबा बरं व्हायचं का? Take up the mat and start walking. तर आता बिछाना गुंडाळून चालायला लागा. Immediately the power of Jesus entered in him. लगेचच येशूंचं सामर्थ्य त्या बाबात गेलं And he started walking. आणि बाबा लागला चालायला. Amen. म्हणजे हा चमत्कार आहे. Looking on to Jesus. येशूंकडे बघून बघून काय होत नाही बेटा, सगळं होतं. In all your misery, look to Jesus. तुमच्या सगळ्या त्रासांमध्ये येशूंकडे बघत बघत अगदी सुंदर रीतीने आयुष्य जगा. He has ways and means to remove you out of your dungeon. कारण येशूंकडे आहेत असे काही मार्ग, रीती आणि प्रकार की ज्यामुळे येशू तुम्हाला तुमच्या सगळ्या खड्ड्यातनं बाहेर काढतील. Look at the small chicks in the nest. तुम्ही पहा ना, घरट्यांमध्ये लहान पिल्लं असतात ती कधी बघा. They wait upon their parent bird, आणि ती पिल्लं आपापल्या मातापितांची वाट पाहत असतात. expecting from her their food अशी before आशा ठेवून की आता येईल आई आणि आम्हाला खायला घालेल, आमच्या चोचीत अन्न घालेल. and before she comes you hear their cries. आणि आई येण्या अगोदर त्या सगळ्या पिल्लांचा किलकिलाट आपण ऐकतो. But when she comes, पण आई आली if you look into the nest, आणि त्यानंतर जर आपण त्या घरट्यात पाहिलं you cannot see one chick, तर एकही पिल्लू आपल्याला दिसत नाही. but all you can see is the gaping mouths. पण अशी उघडलेली तोंड सगळी दिसतात, चोची दिसतात. You cannot see the body of that chicks. शरीर दिसतच नाही त्या पिल्लाचं, पण उघडलेली चोच सगळ्यांची दिसते. Little stirring of a wing, then all the mouths are open. आणि थोडंसं त्यांना जर भनक लागली की आई आली, आईच्या पंखाचा आवाज आला, या सगळ्या पिल्लांच्या चोची उघडतात. Their eyes will be closed, but their mouths will be open, डोळे बंद असतील पण चोच उघडी असेल. expecting to be filled by the mother bird. हीच अपेक्षा ठेवून की आमची आई आम्हाला खायला घालणार. And that's what God is expecting from you tonight. देव तुमच्याकडनं हीच अपेक्षा आज रात्री ठेवून आहे की तोंड उघडा मी भरीन. Yes. He says in Psalm 81 verse 10, स्तोत्र 81:10 मध्ये देव बोलला आहे, open your mouths wide and I will fill it. तुझं तोंड मोठं उघड अगदी छान, मी भरीन ते. Praise God. असं छोटंही उघडू नकोस, छान व्यवस्थित मस्तपैकी तोंड उघड, मी भरतो. He didn't ask you to do anything, just open your mouth. बाकी देवाने तुला काही करायला सांगितलेलं नाहीये, फक्त तुझं तोंड उघड असं देव म्हणालाय. Don't open your eyes to see. बाकी डोळेही उघडू नका बघायला, नाही देव कसं करतो मला बघू. देव करून घेईल, तुला काय बघायचंय. Just open your mouth. तू तुझं तोंड उघड आणि तयार राहा. Just imagine if the chicks opened their eyes and closed their mouth. कल्पना करा, त्या पिल्लांनी त्यावेळेला डोळे उघडे ठेवले आणि चोच बंद केली तर No use. काय फायदा होणार आहे त्या पिल्लांचा, खायला मिळणार आहे. It's better you close your eyes but open your mouth. म्हणून तुमचेही तुम्ही डोळे बंद ठेवले तर चालतील, पण चोची उघड्या ठेवा, तोंड उघडं ठेवा, तोंड मुख उघडी ठेवा. You don't walk by sight, you walk by faith. डोळ्याला दिसतं त्यावर आपण चालायचं नसतं, आपण विश्वासाची माणसं विश्वासानेच चालतो. Praise God. देवाला धन्यवाद. There was a woman who had tumorous growth in the stomach, एक स्त्री होती, तिच्या पोटामध्ये काहीतरी गाठ झाली होती, ट्यूमर झालं होतं. and she would have excruciating pain. आणि त्यापायी तिच्या पोटात भयंकर दुखायचं. Doctor said she had to be operated आणि मग upon. डॉक्टरांनी सांगितलं पण की हिचं ऑपरेशन करावं लागेल. But one lady told her to come for a Saturday blessing मग meeting. आणि एक कोणी स्त्री होती, तिनं आपल्या शनिवारच्या सभेला तिला याविषयीनं सांगितलं. And she came here and cried and cried and cried. तर त्या बाईचं ऐकून ही बहीण इथे आपल्याकडे सभेला आली आणि एवढी रडली, एवढी रडली. She said, Lord, I want you to heal me. आणि प्रभूला म्हणाली की प्रभू माझी इच्छा आहे, तू मला बरं कर. And I promise to give my whole life to आणि you. मी वचन देते तुला, प्रभू माझं संपूर्ण जीवन मी तुला समर्पित करीन, पण तू मला बरं कर. And then she went home after the meeting. मग सभा झाल्यानंतर ती घरी गेली, The pain still persisted. तरी सुद्धा तिच्या पोटात दुखतच होतं. The whole week it was there. आठवडाभर दुखणं तिचं चालूच होतं. But next Saturday again she came. मग पुढच्या शनिवारी ती परत सभेला आली And she started crying again. आणि परत रडायला लागली. You need to have that kind of faith. अशा पद्धतीचा जरा विश्वास आपल्यामध्ये पण असायची गरज आहे बरं का.
Because I asked her what made her to come over and over कारण again. मी तिला हा प्रश्न विचारला की कशामुळे तू परत परत शनिवारच्या सभेला येत राहिली ग? She said, तर ती म्हणाली, I started loving Jesus. माझं ना येशूंवर प्रेम बसलं, मला येशू आवडायला लागले म्हणून And मी I दर started शनिवारी- loving His word. मला येशूंचं वचन आवडायला लागलं म्हणून मी दर शनिवारी यायला लागले. And His presence used to grip me. आणि येशूंचा सहवास मला असं जखडून घ्यायचा ना, I was hungry for Him. आणि मी इतकी भुकेली झाले ना मग येशूंसाठी की बास. In fact, later on, I started coming not to be healed, but just to hear Him. आणि मग ती म्हणते उलट पक्षी नंतर नंतर तर मी बरं व्हायला यायचे नाही, मी फक्त वचन ऐकायला यायचे येशूंकडनं. I knew that one day He will heal me. आणि मला माहिती होतं की एके दिवशी होता होता येशू मला बरं तर करतीलच. And she said, my husband also told me, why are you going for the meeting? आणि म्हणे ती म्हटली की माझा नवरा पण मला म्हणाला की तू काय त्या सभेला जाते, You're not being healed. अजून तर तुला बरंही वाटे ना तरी पण तू जात राहते. She said, I will go. तर ती म्हटली नाही मी जाणार, Even if I'm not healed, I will go. जरी मी बरी नाही झाले तरी मी तिथे जाणार, कारण ते वचन जे आहे ना त्याची मला ओढ लागलेली आहे. And I love Jesus. आणि माझं येशूंवरती प्रेम बसलेलं आहे. One day He will heal me. एके दिवशी येशू मला बरं करतील. And if He doesn't, then let Him take me away. आणि जरी येशूंनी मला बरं नाही केलं तर येशूंनी मला घेऊन जावं. And one day she said, आणि एके दिवशी ती म्हणाली, I didn't even know when I was healed. मला कळलंही नाही की होता होता मी कधी बरी झाले. She said, I didn't even know whether it was Saturday, Sunday, Monday, but I was healed. ती म्हणते मला माहित सुद्धा नाही की शनिवार होता, रविवार होता का सोमवार होता, पण मी बरी झाले. A husband said, मग नवरा म्हणाला, you need to go to the doctor for checkup. तू डॉक्टरांकडे परत गेलं पाहिजे तपासायला. She said, I will not go. तर ती म्हटली मी नाही जाणार, I'm afraid. मला भीती वाटते बाबा. But if I go for that meeting, I'm not पण afraid. त्या सभेला जायचं म्हटलं तर मला काही भीती वाटत नाही, शनिवारच्या सभेला जा म्हटलं तर मला भीती वाटत नाही. But if you say go to the doctor, I'm afraid. पण तुम्ही मला म्हटलं ना की डॉक्टरकडे जा की मला टेन्शनच येतं बाबा, कारण तो प्रकारच टेन्शनचा आहे. And all that matters for me is that I feel healed. आणि मला बरं वाटतंय ना, बस तेवढंच आपल्याला संदर्भात घ्यायचं आहे. ती म्हणते मला बरं वाटतंय ना. She said, my husband kept telling me, you have to go for a तर checkup. ती म्हणते नाही, माझा नवरा तरी मला सांगत राहिला की नाही तू डॉक्टरकडे जाऊन तपास. She said, I will dishonor my God ती in that म्हणते way. नाही नाही, असं जर मी केलं तर माझ्या देवाचा अनादर होईल उगीच कुठेतरी. Until date, she has not gone back. आजपर्यंत गेलीच नाही ती परत. Until date, she is well. आणि आजपर्यंत ती बरी सुद्धा आहे ना. Praise God. असं आहे तर तसं पण आहे ना, आणि तसं आहे तर असं पण आहे ना. तिचा विश्वास आहे ना. Praise God. देवाला धन्यवाद. What if you take a fish out of the water तुम्ही पाण्यातनं जर मासा बाहेर काढला तर मग काय? and keep on the ground पाण्यातनं मासा बाहेर काढून जमिनीवर ठेवला and feed him with this fish food आणि माशाचं अन्न जरी तुम्ही त्याला खायला घातलं and pour buckets of water on him, आणि त्याच्यावरती तुम्ही अगदी बादली भरभरून पाणी ओतलं, will that satisfy the fish? त्यातनं तो मासा तृप्त होईल वाटतं असं तुम्हाला? No. नाही. And here you have water, you have fish food, आणि इथं तुम्ही तर बदा पाणी ओतताय, फिश फूड देताय, but yet तरी that fish will crave for the lake water. तो मासा काय म्हणेल, मला तळ्यातलं पाणी पाहिजे, Because मला this- समुद्रातलं पाणी पाहिजे. You may pour buckets of water on me, but I know कारण बादल्या भरून जरी पाणी तुम्ही माझ्यावर ओतलं तरी मला माहिती आहे after some time काही वेळाने I will need more water. मला अजून पाण्याची गरज पडणारच आहे. मग किती बादल्या ओतणार आहात माझ्यावर? And what if you forget one day? आणि एखाद दिवशी तुम्ही ते पाणी ओतायला विसरलात तर तुमचं तरी काय सांगावं? असं जर मासा आपल्याला म्हटला, बोलायलाच लागला एके दिवशी, तर मग It will say, तो म्हणेल just put me in the water. एक काम करा ना, मला पाण्यात द्या ना टाकून. You don't even have to give me fish food, I will find my food. तुम्हाला काहीच द्यावं लागणार नाही मला, माझं फिश फूड सुद्धा द्यायची गरज नाही, त्या पाण्यात मी माझं शोधून खाईन. Amen. I don't want fish food on the land, I want fish food in the sea. मला जमिनीवरचं फिश फूड नको, मला तुम्ही समुद्रातल्या पाण्यात सोडून द्या, तिथे मी माझं अन्न खाईन. That's what your soul needs. तुमच्या जीवाला ही अशीच गरज आहे. It wants the presence of God. देवाचा सहवास हवाय तुझ्या जीवाला, त्याच्याशिवाय नाही भागणार तुझ्या जीवाची ताण. Your soul is saying, give me God. तुझा जीव असं म्हणतोय की मला देव द्या, That's all. ख्रिस्त गुरु माऊली द्या. Praise God. बस असं जीव मागतोय. आणि आपण जीवाला हे देन ते देन ते देन ते देन, जीव कुठं होतोय शांत? Many times man's soul is dragged from his anchor. बऱ्याच वेळेला ना माणसाचा जीव सुकाणूपासून असा खेचला जातो. And it is easily tempted to have second confidence, second opinion. आणि मग त्या माणसाच्या जीवाला फार सोप्या रीतीनं हे मोह होतात की नाही आपण दुसरा काहीतरी विश्वास ठेवून बघू, आपण दुसरं काहीतरी मत घेऊन बघू.
You don't need any more suggestions. आपल्याला काही दुसऱ्या सल्ल्यांची गरज नाहीये बेटा. need आपल्याला to आणि come to काही God. सेकंड ओपिनियन कोणाचे नकोच. Because देव आहे ना. God cannot be mocked. कारण देवाची थट्टा नाही होऊ शकत, तो देव आहे. अहो देवाची काय मस्करी करताय? You cannot trust light for your darkness and yet say, I'll find something else to drive this darkness away. तुझ्या अंधारासाठी प्रकाशाकडे विश्वास ठेवून तू असं म्हणणं की नाही तरीही मी हा अंधार घालवायला आणि काहीतरी शोधून काढीन, हे म्हणणं मूर्खाच आहे. Isn't it? आहे की नाही? You are saying you are trusting light for your darkness, तू असं म्हणतेस की तुझा विश्वास आहे प्रकाशावरती तुझ्या अंधारासाठी, and yet then you say, I'll find something else also and see if it आणि will drive out darkness. तरीही तुम्ही असंही It's not म्हणताय की possible. नाही मी अजून काहीतरी शोधणार आहे की ज्यापायी माझा अंधार जाईल. हे मूर्खासारखं आहे. How एकदा is- देव सापडला की सापडला Yes. आणि काही नको मग. आणि काय शोधतोयस? देव सापडला ना आता. Can anything other than the light drive out your darkness? प्रकाशा व्यतिरिक्त आणि काही गोष्ट आहे का तुझ्या जीवनातला अंधार हाकलून लावायला? प्रकाशच अंधार हाकलतो. प्रकाश एकदा तो आपल्याला मिळाला Yes. की आणि काय शोधायचं आता? मिळालं ना सगळं. You cannot trust on water for your thirst and yet say, I will find something else to quench my thirst. आपण आपल्याला तहान लागलेली असताना पाण्यावरती विश्वास ठेवायचा, पाण्याकडे पाहायचं सुद्धा, आणि तरी असं म्हणायचं की नाही माझी तहान भागवायला मी अजून काहीतरी शोधतो. हा बावळटपणा आहे. How can you find anything apart from water to quench your thirst? पाण्याव्यतिरिक्त आणि कुठली गोष्ट तुझी पाण्याची तहान भागवणार आहे? पाण्याची तहान पाणीच भागवतं राजा. Yes. पाण्याची तहान पाणीच भागवतं. तसं देवाची तहान देवच भागवतो. Nothing else. आणि काही भागवू नाही शकत त्या जीवाची तहान. I mean, once you come to God, you cannot say, let me see something else is there. एकदा तुम्ही देवाकडे आल्यानंतर असं नाही म्हणू शकत की नाही पण मला तोही जरा पर्याय बघू दे, मला हे सुद्धा करून बघू दे. नाही, देव सापडला, सगळं सापडलं. In darkness, you cannot say, let me see, light will bring light in this darkness, but is there anything else apart from light that will drive out darkness? अंधारामध्ये आपण असं नाही म्हणून चालणार की नाही प्रकाश तर येणार आहे, प्रकाश येईल, मी पाहिलाय, पण तरी सुद्धा मी जरा प्रयत्न करतो आणि एखाद्या गोष्टीनं हा अंधार गेला तर. आणि कुठल्या गोष्टीनं अंधार जात नाही बेटा, अंधार प्रकाशच घालवतो आणि तो प्रकाश तुला मिळालाय. It is the Lord alone. प्रभू एकमेव He is the light of your life. तुझ्या जीवनाचा प्रकाश आहे. आणि काय शोधतोय, कुठं भटकतोय दरबदर? I tell you, every man is weakness itself. मी सांगतो ना प्रत्येक माणसामध्ये अशक्तपणा आहे. Unless he is united to the divine strength of God. जोवर तो देवाच्या दैवी शक्तीशी जडत नाही तोवर तो मनुष्य अशक्त आहे. My strength is in God alone. माझी शक्ती फक्त देवातच आहे बाबा. My waiting shall be upon God alone. माझं वाट बघणं फक्त देवाचरणीच असणार आहे. I will not lean on man, मी नाही माणसाचा आधार घेऊन कधी जगणार, but on Jesus. पण येशूंचा आधार घेऊन कायम जगेन. So put your life in the hands of Jesus, तर काय म्हणतोय मी, तुमचं जीवन येशूंच्या हातात ठेवून टाका. and he will bless you. येशू तुम्हाला आशीर्वादित करतील. Psalm 40 verse 1. स्तोत्र 40:1. I waited patiently for the Lord, and he inclined his ear to me and heard my cry. मी धीराने प्रभूची वाट पाहिली, त्याने त्याचा कान माझ्याकडे देऊन माझं रडणं ऐकलं. Bible says in Psalm 84:5, स्तोत्र 84:5. blessed is the man whose strength is in the Lord. जो मनुष्य, ज्या माणसाची ताकद देवात आहे तो मनुष्य आशीर्वादित आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Now is your time. तर आता तुमची वेळ आहे. I'm going to pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. All those who are watching me online, जे सगळे मला ऑनलाईन बघतायत, you also be ready. तुम्ही पण तयारच राहा. God is going to do some unusual thing tonight. देव काहीतरी एक असाधारण अशी गोष्ट करणार आहे आज He is रात्री. going to change your destiny आणि tonight. तुमच्या आयुष्याची दिशाच बदलणार आहे. His power is going to come. And he is going to deliver you. He is going to bless you. He is going to heal you. त्याचं सामर्थ्य तुमच्यावर येणार आहे. तो तुम्हाला सुटका देणार आहे, आशीर्वाद देणार आहे, आशीर्वाद देणार आहे. So even in the homes or wherever you are, just rise up or kneel down. तर यावेळेला तुम्ही कुठेही असाल, आपल्या घरात असाल किंवा आणि कुठे असाल, तर आपले गुडघे टेका, उभे राहा. As a family get together, सगळा परिवार असेल तर सगळा परिवार एकत्र होऊ दे यावेळेला. let us all invoke the name of the Lord. आणि चला ना सगळ्यांनी मिळून देवाच्या नावाचा धावा करूया. Let him do what he is the best person to do. आणि करू दे देवाला. देव जे करण्यामध्ये अतिउत्तम आहे ते देवाला करू देत आपल्या जीवनात. We will just humble ourselves before आपण him. फक्त स्वतःला देवासमोर नम्र करूयात. Are you ready? तयार आहात? I'm going to pray for you. मग आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. Heavenly Father, माझ्या स्वर्गीय बापा, I thank you for this time. मी तुझे आभार मानतो या वेळेसाठी. Lord, प्रभू, these people are
all fixing their eyes upon you. या सर्व माणसांनी आपले डोळे तुझ्यावर केंद्रित ठेवलेत We are in bad times. आणि अर्थातच आम्ही फार वाईट वेळेत सगळे सापडलोय. But one thing we have known, पण एक गोष्ट आम्हाला कळली आहे, that without Jesus, येशूशिवाय we can do nothing. आम्ही काहीच करू शकत नाही हे आम्हाला आता पटलंय. All the wise heads have given up. सगळ्या हुशार पंडित डोक्यांनी सुद्धा आता हार मानली. Things that are happening ज्या गोष्टी अवतीभोवती सध्या घडतायत is beyond man's त्या control. सगळ्या माणसाच्या नियंत्रणात पलीकडे आहेत आणि सगळ्यांची डोकी जाम झाली आहेत. Even the decisions of the governments Agdi- are fluctuating कधी कधी सरकारचे निर्णय सुद्धा त्यापायी डगमगतायत. कळतच नाहीये काय निर्णय because घ्यायचा. they don't know what steps to take. कारण कळतच नाहीये सरकारला सुद्धा की आपण नेमकं काय पाऊल उचलायचं. It's all hit and miss method. आणि सगळे म्हणजे प्रयत्न चाललेत की असं करून बघू, नाही तर मग तसं करून बघू. Lord, प्रभू, the people have fixed their eyes on you. लोकांनी तुझ्यावर डोळे आता केंद्रित केलेत. Come on, say with me. चला माझ्या बरोबर बोला तुम्ही. My God, म्हणा, माझ्या देवा, I fix my eyes on you. माझे डोळे मी तुझ्यावर केंद्रित I करत trust आहे. on you. मी तुझ्यावर विश्वास Please ठेवत forgive my प्लीज sins. माझ्या पापांची मला क्षमा कर. Wash me. मला धुवून काढ. Make me मला clean. पवित्र कर. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. Lord Jesus, प्रभू येशू, I need your strength. मला तुझ्या शक्तीची गरज आहे. I need your power. मला तुझ्या सामर्थ्याची गरज I आहे. need your healing. मला तुझ्या आरोग्याची I गरज need आहे. your touch. मला तुझ्या स्पर्शाची गरज आहे. Right now, see, Jesus is आता या coming. वेळेला पहा, येशू येत आहेत. According to your faith, you will receive it. तुमच्या विश्वासानुरूप तुम्हाला मिळणार आहे. The Lord is here. प्रभू इथे हजर आहेत He is touching you right आणि now. प्रभू तुम्हाला आता स्पर्श करतायत. His power is upon you. प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावर आलंय. Lord, प्रभू, touch them right now. त्यांना स्पर्श कर आत्ताच्या आत्ता. उभ्या Heal जाती them. स्पर्श कर आणि आरोग्य दे. Heal them right now. त्यांना आत्ताच्या आत्ता आरोग्य दे. Let your बाप्पा. power come into their lives. तुझं सामर्थ्य त्यांच्या जीवनांवर येऊ दे. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग leave the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावामध्ये सोडून जा. Every body pain, सर्व अंगवेदना vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ देत. Vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Every swelling in the body, अंगावर आलेली सगळी सूज leave in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये निघून जाऊ दे. Headache, डोकेदुखी, people suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी झाली be आहे, healed in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये बरे व्हा. Ulcer, अल्सर, tumor, ट्यूमर leave in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. All kinds of virus, सर्व पद्धतीचा हा जो काही व्हायरस आहे all the viral things that are coming, आणि या सगळ्या व्हायरल आजार जे सगळे पसरतायत, let it go in Jesus' name. येशूंच्या नावात ते सगळे जाऊ I दे. command it to leave in Jesus' name. येशूंच्या नावात मी आज्ञा करतो, त्यांना मरण येऊ दे, ते निघून Let जाऊ it दे. stop flourishing in Jesus' आणि name. येशूंच्या नावात त्यांचं वाढणं बंद होऊ दे, त्यांचं बहुगुणित बंद Whether it is बहुगुणित होणं Omicron बंद or होऊ दे. Delta or COVID or आणि मग ते कुठला whatever, पण व्हायरस असो, कोविड मधनं निर्माण झालेला कुठलाही व्हेरियंट असो, डेल्टा असो, ओमिक्रॉन असो, let काही it असो, be gone in the name सगळं of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे यावेळेला. Touch my people in Jesus' माझ्या name. लोकांना येशूंच्या नावात स्पर्श कर दे Let no बाप्पा. plague come near their dwelling. कुठलीही पीडा त्यांच्या घराजवळ येऊ नको Let देवा. their bodies not be touched in Jesus' त्यांच्या name. स्त्रियांना येशूंच्या नावात कुठल्याही गोष्टीचा them in स्पर्श होता Jesus' name. कामा नये. येशूंच्या नावात त्यांना बरं कर दे बाप्पा. Thank you, Jesus. त्यांना आरोग्य दे. Tuberculosis. धन्यवाद येशू. क्षयरोग, Issue of blood, रक्तस्राव, every kind of pain, सर्व पद्धतीच्या वेदना यातना vanish in Jesus' name. निघून जाऊ दे येशूंच्या नावात. Lord, प्रभू, touch them all स्पर्श कर सर्वांना, and strengthen them. शक्ती दे सर्वांना. Those who are depressed, जे नैराश्यात गेले remove them from their त्यांना depression. नैराश्यातनं बाहेर काढ. Fulfill their heart's desire. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. Those who need a job, give them a ज्यांना job. नोकऱ्यांची गरज आहे त्यांना नोकऱ्या दे. Those who need financial blessings, bless them financially. ज्यांना आर्थिक आशीर्वादांची गरज आहे त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. All the children also, Lord. सगळ्या मुलाबाळांना सुद्धा दे The बाबा. youth are also getting shaky. आणि तरुण वर्ग सुद्धा इतका डगमगायला लागलाय They're getting depressed. आणि नैराश्यात जायला लागलाय, न कळत, काही कळत नाहीये. Lord, remove them from their प्रभू, depression. या सगळ्या नैराश्यातनं या तरुण वर्गाला, मुलाबाळांना बाहेर काढ. Enough is enough, Lord. बास म्हणजे बास दे बाप्पा. Remove us from this pain and sickness या and वेदनेतनं, the या plague. आजारापाजारातनं आम्हाला बाहेर काढ प्रभू. Set India free. भारताला मोकळं कर, Set the world free जगाला मोकळं कर. from all this plague. या सगळ्या पिढेपासनं मोकळं कर Have जग. mercy on your दया people. कर तुझ्या लोकांवर, दया Have कर. mercy on your people. दया कर तुझ्या मानव जातीवर, दया कर.
It's high time, Lord. खूप वेळ झाला देव बाप्पा, You have to do it, तू oh God. करायला हवं आता. And set the land free. आणि या देशाला, या सगळ्या प्रांताला, जगाला मोकळं कर. Cleanse the land by the blood of पूर्ण Jesus. जग येशूच्या रक्तात धुवून काढ. Make it clean स्वच्छ करून टाक and जगाला, holy, Lord. पवित्र करून टाक. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा, Thank you, Master. धन्यवाद माझ्या स्वामी. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो, Amen, म्हणून तू माझा amen, ऐक. amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Don't worry about anything. कसलीच काळजी करू नका, God will take care of you. देव तुम्हाला सांभाळेल. Put your whole care in His hands. तुमची सगळी काळजी प्रभूच्या हातात देऊन टाका. Let Him do best what He knows how to do. प्रभूला जे करणं माहित आहे, जे प्रभूलाच माहिती आहे, अतिउत्तम ते प्रभूच करू शकतो, ते त्यालाच करू दे. And lean on Him. आणि देवाचा आधार घेऊन घेऊन जगा. All things will be sorted out. सगळ्या गोष्टी सुटतील बघा. Amen. आमेन. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. And tomorrow morning we have a Sunday service. उद्या सकाळी आपली रविवारची उपासना नेहमीच्या वेळेला होईल. God will again bless you through देव His परत word. एकदा त्याच्या शब्दाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करेल. So don't miss tomorrow. तर उद्याची उपासना पण कोणी चुकवू नका. Amen. ऑनलाईन सगळ्यांनी जरूर पाहाल. God bless you all. देव तुम्हाला आशीर्वादित करो. And good night. गुड नाईट.